येवल्यातील निक्कम परिवाराची कन्या जयश्री विष्णू थोरात यांनी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर ऐतिहासिक विजय मिळवला असून त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे। निक्कम घराण्यातील जयश्रीताईंनी शिर्डीत आपल्या कर्तृत्वाने मतदारांची मने जिंकत भरघोस मताधिक्य मिळवले। या यशानिमित्त त्यांचे बंधू देवीदास निक्कम आणि निक्कम परिवाराच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। शिर्डीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचा सन्मान केला। येवल्याची लेक आता शिर्डीचा गाडा हाकणार असल्यानं दोन्ही शहरात आनंदाचं वातावरण आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी या निवडीचे स्वागत केले। सचिन वखारे, येवला। सर्व नगरसेवकांना विनंती, आता आपण साईबाबांच्या आशीर्वादाला जाणार विजय माझा नसून हा जनतेचा मान्य नामदार साहेब हे दादा यांच्या विश्वासात आहे। मतदारांना काय सांगायचं? मतदारांनी आमचा जो विश्वास दाखवलाय आणि आम्हाला भरभरून मतदान केले ते आम्ही त्यांच्यावर आभारी। चला साईना मला वाटतं 80% ठिकाणी राज्यभरामध्ये महायुतीचा विजय झाला आहे। नगर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकला। तिथे आमची आता महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे। मला विश्वास आहे की महायुती होईल। तसं जर झालं तिथे सुद्धा 100% 100% महायुतीचा झेंडा ज्या महानगरपालिकेवर नगर अहिल्यानगरचा त्या ठिकाणी फडकणार। आजही कार्यकर्त्यांनी वाहक बनवून आणलेला आहे, रथ काढले वाहकावरती। नेमकं काय दादांच्या प्रती जे आहे काय करावे जिंदा आहे? कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, आग्रह डॉक्टर सुजयबद्दलचा। आता त्याचा उत्साह मी थांबू शकत नाही। अपक्षाची आवश्यकता आम्हाला कुठं दिसत नाही। 20 नगरसेवक ऑलरेडी माझ्याकडे आहेत, त्यांनाच बॅलन्स करता करता मला 5 वर्ष जाते। त्यामुळं आता जे 3 अपक्ष आलेत त्यांना शुभेच्छा आहेत। जे दुर्दैवाने आमचे उमेदवार पडले महायुतीचे, त्याच्यामध्ये सुजित एक होता, योगेश गोंदकर एक अतिशय तरुण मुलगा जो भारतीय जनता पार्टीचा अगोदरपासून संघटनेमध्ये होता तो पडला, आणि विजू जगताप आमच्या अनिताताई होत्या, त्यांचा देखील पराभव झाला। तर निश्चित त्यांचा पराभव हा वेदनादायी आहे। त्यांच्या पराभवाला त्यांनी केलेले कामं आणि त्यांचा पराभव हे जुळून येत नसेल तर जनता जनार्दनाचा निर्णय होता। सगळे अपक्ष जे निवडून आले त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा आहेत, आणि मी त्यांना विश्वास व्यक्त करतो की जरी ते आमच्या महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात निवडून आले असतील तरी सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये विकास निधी आम्ही कमी पडू देणार नाही। कारण की शिर्डी हा एक परिवार आहे आणि सबका मालिक एक, आणि श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला घेऊन आम्ही काम करतो। आणि त्याच्या कामाची पावती आज शिर्डी मतदारसंघ स्थापन झाल्यापासून राहता असेल शिर्डी असेल एवढं मताधिक्य आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं नाही। जे आज जनतेने प्रेम दिलं आणि ही जबाबदारी आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये शिर्डी साफ करण्याचा जो संकल्प होता, मी तुम्हाला शब्द देतो, राहता आणि शिर्डी गुन्हेगार मुक्त केल्याशिवाय सुजय विखे थांबणार नाही, आणि त्याची सुरुवात आमच्या नगराध्यक्षापासून आम्ही उद्या करणार। राहता नगर परिषदेमध्ये भूतोना भविष्य 20 पैकी 19 नगरसेवक हे महायुतीचे आले। त्यानंतर आमचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर जवळपास 13,000 मताच्या बेरजेमध्ये 4,800 मताधिकारी निवडून येतात। याचाच अर्थ राहत्याच्या जनतेने माननीय नामदार साहेबांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवला। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जो निधी या मागच्या 1 वर्षामध्ये दिला, तो शेतकऱ्यांना आपण कालव्याचा लाभ दिला, अनुदानाचा लाभ दिला, याचा फार मोठा परिणाम। आणि विशेषतः या दोन्ही विजयामध्ये आमच्या लाडक्या बहिणी विसरून चालणार नाही। लाडक्या बहिणीचा आशीर्वाद सदैव या भावाच्या पाठीमागे आहे, आणि आम्ही त्या पूर्ण ताकदीने लढतो। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं, शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा।
हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.